शेतकरी चळवळीतील अथक योद्धा भगवान बोराडे यांना किसान वीर पुरस्काराने गौरव 1108 दिवसांच्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची दखल वारकरी संप्रदायाकडून विशेष सन्मान दिव्य भारत बीएसएम न्यूज निफाड प्रतिनिधी भगवान बोराडे शेतकरी हितासाठी गेली अनेक दशके अखंडपणे संघर्ष करणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ शेतकरी नेते भगवान बोराडे यांना वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रतिष्ठेच्या किसान वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कसबे सुकेणे येथे सुरू असलेल्या शेतकरी वारकरी हरिनाम कीर्तन महोत्सवात हा भव्य सन्मान सोहळा पार पडला। वारकरी संप्रदायाचे महामेरू द्वाराचार्य 1008 महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदासजी महाराज यांच्या हस्ते भगवान बोराडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। भगवान बोराडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी प्रश्नांवर सातत्याने लढा दिला आहे। त्यांच्या संघर्षमय वाटचालीमुळे हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हिताची चळवळ अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी 4 दशकांहून अधिक काळ सातत्याने लढा देणाऱ्या भगवान बोराडे यांना मिळालेला किसान वीर पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून संपूर्ण शेतकरी चळवळीच्या संघर्षाचा आणि समर्पणाचा गौरव मानला जात आहे। दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी भगवान बोराडे विशेषतः शेतकरी कर्जमुक्तीसाठी त्यांनी उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनाची राज्यभर दखल घेतली गेली। तब्बल 1108 दिवस सुरू असलेल्या धरणे आंदोलनामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 56,000 शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशी भावना या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। शेतकरी चळवळीतील प्रदीर्घ योगदान भगवान बोराडे हे 1980 पासून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत। शेतकरी चळवळीचे प्रणेते युगात्मा शरद जोशी यांच्या विचारांचा प्रभाव स्वीकारून त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विविध स्तरांवर संघर्ष केला। शेतीमालाला योग्य भाव, कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या जमिनींचे संरक्षण, बाजारपेठेतील अन्यायाविरोधातील आंदोलन अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला। शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात जनजागृती करत हजारो शेतकऱ्यांना संघटित केले। अनेक वेळा प्रशासन आणि शासनाच्या दारात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले। त्यामुळेच शेतकरी समाजात त्यांना एक अभ्यासू, संघर्षशील आणि निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळखले जाते। वारकरी संप्रदायाकडून कार्याचा गौरव शेतकरी आणि समाजहितासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वारकरी संप्रदायाने त्यांना किसान वीर हा सन्मान बहाल केला। धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने शेतकरी चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदासजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणे ही समाजाची जबाबदारी आहे। भगवान बोराडे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांचा संघर्ष पुढील पिढ्यांसाठी आदर्श आहे। मान्यवरांची उपस्थिती या सन्मान सोहळ्यास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माणिक तात्या बोरसे, निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर, कैलास बोरसे, बाळासाहेब पाटील, विलास बोरसे, रामराव मोरे, खंडेराव नाना मोगरे, राजेंद्र पाटील, अक्षय महाराज आहेर, कृष्णा महाराज पाटील, प्रभाकर घाटाळे, जगन्नाथ दादा खापरे, बाळासाहेब खापरे, दत्तू पाटील डुकरे, मोती नाना पाटील, आनंदराव बोराडे, बाळासाहेब जाधव, आनंदराव भंडारे, स्वामी इलिंजिलियन, रथी पाटील, मोतीलाल चोरडिया, चंद्रकांत राका, अशोक भंडारे, दिलीप पाटील, खेमराज कोर यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। सन्मानानंतरची भावना किसान वीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर भगवान बोराडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून शेतकरी चळवळीचा आणि संघर्ष करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा गौरव आहे। आयुष्यात चांगल्या कार्याचा प्रसाद मिळाला आहे। यापुढेही शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, कष्टकरी आणि समाजहितासाठी कार्य करत राहीन। त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला। शेतकरी समाजात आनंदाचे वातावरण भगवान बोराडे यांच्या सन्मानामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकरी चळवळीतील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव झाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले।